नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 बघणार आहोत, ज्यामध्ये आपण सेक्शन कंप्लीट करणार आहोत. ह्याच्या आधी सेशनमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं की हा ॲक्ट का आणला आणि या ॲक्ट आणण्यामागचं कारण काय होतं, त्याचा फायदा कोणाकोणाला होणार. जर आपल्याला हा ॲक्ट आणला तर टेनंटला आणि लँडलॉर्डला दोघांना पण कसा फायदा होणार, त्याशिवाय आपल्या इकॉनॉमीच्या GDPला पण कसा फायदा होणार, हे पण आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये बघितलं होतं, ज्यावेळी आपण ह्याचं इंट्रोडक्शन सेशन घेतलं होतं. आता आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999च्या सेक्शन बघणार आहोत आणि ज्यामध्ये आपण काय करणार आहोत, क्वेश्चन आणि टेस्ट पण शेवटी घेणार आहोत, म्हणजे आपल्याला कळेल की आपला अभ्यास बरोबर जातोय की नाही. तर आपण त्याच्यामध्ये सुरुवात करूया सेक्शन 1ला. त्याच्या आधी आपण बघूया की हा कायदा लागू कधी झाला आणि हा कायदा पूर्ण महाराष्ट्रभर लागू होतो की फक्त काही भागामध्ये. तर आपण हे नीट समजून घेऊया. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टच्या पहिल्या 99ला हा काय झाला, कायदा बनवण्यात आला, बिल इंट्रोड्यूस करण्यात आला 1999ला, पण हा लागू करण्यात आला 2000 साली. ठीक आहे. तर आपण ह्या सगळी माहिती आपण पुढे बघणारच आहोत, तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय झालं, मालपे विश्वनाथ आचार्य वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही केस काय झाली, कोर्टामध्ये आली. त्यावेळी ही केस ॲक्च्युली बद्दल होती. तर त्यावेळी कोर्टाने असं सांगितलं, आता तरी महाराष्ट्र लेजिस्लेचर म्हणजे महाराष्ट्र विधानसभेमध्ये हे बिल मांडण्यात येईल. कशाचं, हे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचं. कारण ह्याच्याबद्दल खूप डिस्प्यूट होते रेंटबद्दल. कारण पहिला प्रश्न तर होता की हा पूर्ण महाराष्ट्रभर रेंट कंट्रोल ॲक्ट लागूच नव्हता. प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळा कायदा लागू होता. मग हे सगळं ह्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होतं. हे कन्फ्युजन दूर होण्यासाठी आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या लेजिस्लेचरला म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण येतं, विधानसभा आणि विधान परिषद, या दोघांना पण हा ॲक्ट लागू करणं जरुरी होतं, हा ॲक्ट आणणं जरुरी होतं. म्हणून मालपे विश्वनाथ आचार्य वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये कोर्टाने सांगितलं की आता तरी महाराष्ट्र लेजिस्लेचर रेंट कंट्रोल ॲक्ट घेऊन येईल अशी आशा आहे. तर हा कायदा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999चा आहे. म्हणजे 1999मध्ये बिल इंट्रोड्यूस केलं, पण हा कायदा लागू 31 मार्च 2000 साली या तारखेला झाला. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात की महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 कधी लागू झाला. आपल्याला वाटेल 1999 लिहिलं आहे म्हणजे 1999मध्येच लागू झाला आहे का, पण असं नाही आहे. ॲक्ट हा पुढच्या वर्षी लागू झाला. 31 मार्च 2000 रोजी हा ॲक्ट लागू झाला. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवणं खूप जरुरी आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर आता आपण बघूया सेक्शन 1मध्ये काय दिलेलं आहे, की ह्या ॲक्टचं नाव काय आहे, हा ॲक्ट कुठे कुठे लागू होतो आणि महाराष्ट्र लेजिस्लेचरला काय काय अधिकार दिलेले आहेत, हे सेक्शन 1मध्ये दिलेलं आहे. आधी मी तुम्हाला नीट मराठीमध्ये समजावून सांगते, मग आपण या सेक्शनमध्ये काय दिलं आहे हे पण बघूया. सेक्शनमध्ये दिलेलं वाचणं का जरुरी आहे, कारण आपण जेव्हा पेपर लिहितो त्यावेळी आपली थोडी तरी भाषा ॲज पर बेअर ॲक्ट थोडी तरी आली पाहिजे. तशी आली तर काय होतं, आपलं जे आन्सर असतं ना ते जास्त अट्रॅक्टिव्ह बनून जातं. पूर्ण जसेच्या तसं नाही आले तरी चालेल, पण थोडी तरी त्यांची भाषा जी ॲज पर लॉ आहे, ॲज पर बेअर ॲक्ट आहे, तशी आपली भाषा आली पाहिजे. म्हणून आपण त्या सेक्शनमध्ये काय दिले हे सुद्धा आपण बघतो. नाहीतर आपल्याला त्या सेक्शनमध्ये काय दिले हे समजलं तरी पण खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण काय करूया, आता सेक्शन 1मधल्या .1, .2 आणि .3 म्हणजे सबसेक्शन 1, सबसेक्शन 2 आणि सबसेक्शन 3मध्ये काय दिलं आहे ते मी तुम्हाला आधी समजावून सांगते. नेहमीप्रमाणे आपण एक्झाम्पल घेतो त्याप्रमाणेच करूया. आता बघा, सेक्शन 1च्या सबसेक्शन 1मध्ये नेहमी तुम्हाला माहिती आहे की सेक्शन 1मध्ये त्या ॲक्टचं नाव काय आहे, तो ॲक्ट कुठे कुठे लागू होतो आणि त्या लेजिस्लेचरला किंवा संसदेला, आता हा महाराष्ट्रापुरता लागू आहे म्हणजे महाराष्ट्राच्या संसदेला, लेजिस्लेचरला काय अधिकार आहेत हे ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितलं की हा जो ॲक्ट आहे, ह्या ॲक्टचं नाव आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999. हे पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं सेक्शन 1च्या म्हणजे सबसेक्शन 1मध्ये. हे क्लिअर झालं. दुसऱ्या सबसेक्शन 2मध्ये म्हणजेच काय, सेक्शन 1च्या सबसेक्शन 2मध्ये काय सांगितलं, पॉईंट 2मध्ये, की हा जो ॲक्ट आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट हा पूर्ण महाराष्ट्राभर लागू आहे. ठीक आहे. हा दुसरा पॉईंट.
आणि तिसरा पॉईंट काय आहे की जर समजा ह्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल, एखाद्या विभागाला हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लावायचा असेल किंवा तिथून काढायचा असेल, तर गव्हर्मेंट त्यांच्या नोटिफिकेशन आणू शकते ऑफिशियल गॅझेटने, आणि त्यानुसारच काय करू शकते गव्हर्मेंट त्या भागातील महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट हटवू शकते किंवा त्या ठिकाणी लागू करू शकते. हा सगळा अधिकार महाराष्ट्र लेजिस्लेचरला देण्यात आलेला आहे. ते जसं ॲक्ट पास करतील तसं ह्या ॲक्टमध्ये बदल होतील. हे काय सांगितलं आहे सेक्शन 1मध्ये. एकदा आपण बघून घेऊया. सेक्शन 1 शॉर्ट टायटल एक्सटेंड अँड कमेन्समेंट. ओके. फर्स्ट सबसेक्शन, दिस ॲक्ट मे बी कॉल्ड द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999. Okay. Second point, it shall extend to the whole of the state of Maharashtra. पूर्ण होल स्टेट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लागू आहे. ठीक आहे. आणि सबसेक्शन 3 सांगतो, इट शॅल कम इन टू फोर्स ऑन सच डेट ॲज द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट अपॉइंट. तिन्ही पॉईंट क्लिअर झाले. आता एकदा मराठीमध्ये बघून घेऊया. हा कायदा फर्स्ट सबसेक्शनमध्ये काय सांगितलं आहे, सेक्शन 1च्या सबसेक्शन 1मध्ये सांगितलं आहे, हा कायदा हा महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा आहे. ठीक आहे. या कायद्याचं नाव काय आहे, महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा 1999. ते लिहायचं तिथे राहिलं आहे. 1999 हे एक नाव आहे. दुसरा पॉईंट, हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रावर लागू आहे. ठीक आहे. पूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. आणि जर ह्या कायद्यामध्ये काहीही बदल करायचे असतील, एखाद्या भागामध्ये हा कायदा लागू करायचा असेल किंवा तिथून काढायचा असेल, तर शासकीय राजपत्र किंवा अधिसूचना लागू करून महाराष्ट्र लेजिस्लेचर हे काम करू शकतं. हे सेक्शन 1मध्ये पूर्ण सांगितलं आहे. आता आपण हे मराठीमध्ये पण बघितलं. आता सेक्शन 1मध्ये फक्त नाव, त्याची तारीख, त्या पूर्ण ॲक्टचं नाव आणि हा कुठे कुठे लागू आहे हे सगळं आपण याच्यामध्ये बघितलं. नेहमी कोणताही जेव्हा आपण लॉ पढणार ना, हे करणार ना, वाचणार ना, तेव्हा लक्षात ठेवा सेक्शन 1मध्ये त्या ॲक्टचं नाव, तो कुठे कुठे लागू होतो हेच दिलेलं असतं. आणि सेम इथे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999मध्ये पण त्याचं नाव, तो कुठे लागू आहे आणि अधिकार, हा फक्त एक एक्स्ट्रा पॉईंट जोडलेला आहे, बाकी ह्याच्यामध्ये वेगळं काही नाही. आता सेक्शन 2 आपण बघूया. सेक्शन 2 खूप महत्त्वाचा, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतात आणि आपण टेस्टमध्ये पण बघणार आहे की प्रश्न कसे येतात. खूप महत्त्वाचा कायदा बघा. दिस ॲक्ट शाल इन द फर्स्ट इन्स्टन्स अप्लाय टू premises let for the purposes of residence, education, business, trade or storage in the areas specified in Schedule 1 and Schedule 11. म्हणजे काय, आता बघा, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आपण म्हणतो की पूर्ण महाराष्ट्राभर लागू आहे, पण असं नाही आहे. हा पूर्ण महाराष्ट्राभर लागू नाही आहे. ॲक्च्युली आधी काय होतं माहिती आहे, आपला महाराष्ट्र जो होता हा 1 मे 1960ला काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. पण ह्याच्या आधी आपल्या महाराष्ट्रात बघा, आजही आपण भाग मानतो. विदर्भाचा भाग, मराठवाड्याचा भाग आणि मुंबई प्रांत, असे आपण वेगवेगळे भाग असं मानतो आपण समजा. तर हा विदर्भाचा भाग वेगळ्या साम्राज्यामध्ये होता. मराठवाड्याचा भाग हा निजामशाहीमध्ये होता, निजामाच्या ह्याच्यामध्ये असायचा, म्हणजे हैदराबाद प्रांतामध्ये यायचा. आणि मुंबई प्रांत वेगळीकडे यायचा. म्हणजे हे सगळे प्रांत एकमेकांपासून वेगवेगळे होते. मग ह्या सगळ्यांना वेगवेगळे रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होते, त्यांचे स्वतःचे. मग जरुरी काय होतं, आपल्याला एकच कायदा आणणं जरुरी होतं, म्हणून आपण हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आणला. ते आपण इंट्रोडक्शन भागामध्ये बघितलं. पण आता आपण म्हणतो की हा पूर्ण महाराष्ट्राभर लागू आहे कायदा, असं नाही आहे. हा पूर्ण महाराष्ट्राभर कायदा लागू नाही आहे. जर काही ठिकाणामध्ये आहे किंवा काही ठिकाणामध्ये नाही आहे. जसं आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, पुणे जिल्हा घेतला, तर पुणे जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये समजा अर्ध्या नॉर्थच्या भागामध्ये, पुण्याच्या नॉर्थच्या भागामध्ये उत्तरेकडे जर आपल्याला कायदा लागू करायचा आहे आणि साऊथकडे नाही करायचा आहे, तर ह्या अधिकार पूर्ण महाराष्ट्र लेजिस्लेचरला दिलेला आहे. ठीक आहे. मग आता आपण ॲक्च्युली बघतो की कशाला हा कायदा लागू आहे आणि कशाला लागू नाही आहे. तर हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, कुठे कुठे लागू आहे आणि कुठे कुठे नाही. कारण प्रश्न कसे विचारले जातात, आपल्याला सेंटेन्समध्ये विचारले जातात. आपल्याला सांगितलं जाईल एज्युकेशनच्या प्रिमायसेसला लागू होतो, ट्रेडच्या प्रिमायसेसला लागू होतो, बिझनेसच्या प्रिमायसेसला लागू होतो आणि स्टोरेजच्या प्रिमायसेसला लागू होतो. आणि जर नवीन पॉईंट त्यामध्ये ॲड केला, बँकच्या प्रिमायसेसला ॲड होतो, तर ते पूर्ण सेंटेन्सच रॉंग होईल. कारण बाकी तर बरोबर आहे. रेसिडेन्स, एज्युकेशन, बिझनेस, ट्रेड आणि स्टोरेज
हे बरोबर आहे, पण बँक जेव्हा ॲड झालं तर हे चुकीचं आहे, तिकडे हा ॲक्ट लागू होत नाही. समजलं? म्हणून आपल्याला पूर्ण नीट लक्षात ठेवायचं कशाला लागू होतो. रेसिडेन्स ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये तुम्हाला लर्न करण्याची रेसिडेंटची गरजच नाही. रेसिडेंटला रेंट कंट्रोल ॲक्ट लागूच होणार आहे. का? कारण राहण्याच्या ठिकाणी एखादा माणूस दुसऱ्या माणसाकडून जर एखादी रूम काय करत असेल, भाड्याने घेत असेल, तर तिथे रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणं जरुरीच आहे. कारण केसेस आणि वाद ह्याच्यामध्येच निर्माण होतात आणि कोर्टामध्ये असेच सगळे काय जातात, हे भांडणं वगैरे ते कोर्टामध्ये असेच सगळे जातात. मग इथे तर लागू कायदा होणं हे जरुरीच आहे आणि ह्याच्यासाठीच तर कायदा बनवण्यात आला. त्यामुळे रेसिडेन्सला तर लागू होणार. दुसरं एज्युकेशनला लागू होतो. ठीक आहे, एज्युकेशन पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आणि बिझनेस ट्रेजर अँड स्टोरेज हे पण तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, कारण इथे तर जरुरी आहे. समजा एखादा माणूस बी माणसाकडून कशाला घेत असेल, रेंटवर घेत असेल आणि तिथे स्वतःचं काय करत असेल, बिझनेस खोलत असेल, तर त्याला दर महिन्याला भाडं भरावंच लागेल ना. तर मग जर इथे लागू झाला नाही कायदा तर परत ह्यांच्यामध्ये भांडणं होणार आणि ह्यांच्यामध्ये भांडणं झाले परत कोर्टात जाणार. तर आपल्याला मेन म्हणजे राहण्याच्या ठिकाणासाठी आणि जिथे बिझनेस आणि किंवा काम वगैरे केलं जातं ना, ह्या ठिकाणी तर हा कायदा लागूच आहे. त्यामुळे बिझनेस म्हणजे काय, एखादा माणूस जर व्यापार करत असेल किंवा स्वतःचा धंदा चालवत असेल, ट्रेड म्हणजे काय, व्यापार असतं. आणि स्टोरेज म्हणजे एखाद्या ठिकाणी गोदामामध्ये सगळा माल आपण काय केला, रचून ठेवला किंवा तो तिथे आपण स्टोअर करून ठेवला, तर तिथे पण ती जागा पण आपण काय करतोय, वापरतोय ना, तर तिथे पण रेंट देणं जरुरी आहे. त्यामुळे हे 3 गोष्टी, बिझनेस, ट्रेड आणि स्टोरेज, हे तर महत्त्वाचंच आहे. आणि रेसिडेन्स, हे 4 गोष्टी लक्षात ठेवण्याची गरजच नाही आपल्याला. डायरेक्टली लक्षात राहील की ह्या 4 ठिकाणी हा कायदा लागूच होणार आहे. फक्त इम्पॉर्टंट एज्युकेशन ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या 5 ठिकाणी रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होतो. कळलं आता? पण महत्त्वाची गोष्ट, लागू होण्यासाठी हे 5 पण गोष्टीतले तो एरिया शेड्यूल 1 आणि शेड्यूल 11 मध्ये लिहिलेला असला पाहिजे, तरच तिथे लागू होणार, नाही तर लागू होणार नाही. कळलं? हा पहिला पॉईंट समजला असेल तुम्हाला, मला वाटतं. आता दुसरा पॉईंट बघा. मगाचपासून मी 3 वेळा तुम्हाला सांगितलं की आपल्या बॉम्बे प्रांतात वेगळा कायदा होता, विदर्भामध्ये वेगळा कायदा होता आणि ह्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये वेगळा कायदा होता. तर बघा, बॉम्बेमध्ये कोणता ॲक्ट होता? बॉम्बे रेंट्स हॉटेल अँड लॉजिंग हाऊस रेट्स कंट्रोल ॲक्ट 1947. ठीक आहे, हा बॉम्बेमध्ये लागू होता. नंतर बिरारमध्ये कोणता लागू होता? सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार लेटिंग ऑफ हाऊसेस अँड रेंट कंट्रोल ऑर्डर 1949. ठीक आहे, तो आणि थर्ड जो आहे तो कुठला होता? द हैदराबाद हाऊसेस रेंट एविक्शन अँड लीज कंट्रोल ॲक्ट 1954. तर हे 3 कायदे वेगवेगळ्या ठिकाणी लागू होते. बेरार हा लागू होता विदर्भामध्ये, हैदराबाद लागू होता मराठवाड्यामध्ये आणि बॉम्बेचा मुंबई प्रांतामध्ये लागू होता. तर या 3 ठिकाणी वेगवेगळं असल्यामुळे पूर्ण कन्फ्युजन होत होतं. म्हणूनच आपण हा कायदा आणलेला आहे आणि या 3 ठिकाणी आता महाराष्ट्र कंट्रोल ॲक्ट लागू होतो. हाच आपल्याला सबसेक्शन 2 मध्ये सांगितलं आहे. एकदा बघूया काय दिलेलं आहे. Notwithstanding anything contained in subsection 1, it shall also apply to the premises or, as the case may be, houses let out in the areas to which the Bombay Rents Hotel and Lodging House Rates Control Act 1947 or the Central Provinces and Berar Letting of Houses and Rent Control Order 1949 issued under Die Central Provinces and Berar Regulation of Letting of Accommodation Act 1946 and the Hyderabad Houses Control Act 1954 were extended and applied before the date of commencement of this act, and such premises or houses continue to be so let on that date in such areas which are specified in Schedule 1 to this act, notwithstanding that the area ceases to be of the description therein specified. समजलं? म्हणजे हे 3 वेगवेगळ्या ठिकाणी जे ॲक्ट लागू होते ते आता पूर्ण महाराष्ट्राभर एकच कायदा लागू होतो आणि ते शेड्यूल 1 मध्ये स्पेसिफाईड केलेलं आहे. एवढंच आपल्याला याच्यामध्ये दिलं आहे. कळलं? हा सेक्शन 2 झाला. पण ह्याच्यामधला अजून सेक्शन 2 मधला सबसेक्शन 3 आणि सबसेक्शन 4 लागू बघायचं राहिलं आहे, सॉरी आपल्याला, तो पण आपण आता बघणार आहे. सबसेक्शन 3 काय बोलतो सेक्शन 2चा? तर बघा, इट शॅल ऑल्सो अप्लाय टू द प्रेमायसेस लेट फॉर द पर्पजेस स्पेसिफाईड इन सबसेक्शन 1 इन सच ऑफ द सिटीज अँड टाउन्स ॲज स्पेसिफाईड इन शेड्यूल 2. म्हणजे हा कायदा अजून कुठे लागू होतो? तर शेड्यूल 2च्या सबसेक्शन 1 मध्ये जे काय तिथे सिटीज असतील, टाउन्स असतील, शहरे वगैरे असतील ना, कोणती?
शेड्यूल 2च्या सबसेक्शन 1मध्ये तिथे लिहिलेली जी काय टाउन्स आणि सिटीज असतील तिथे हा कायदा लागू होतो. ठीक आहे, हे सबसेक्शन 3मध्ये सांगितलं आहे. आणि सबसेक्शन 4मध्ये काय सांगितलं आहे बघा, नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट हिअर इन अबो द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट डायरेक्ट दॅट. मीन्स जर आता मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रभर लिहिले तर हा कायदा लागू आहे, पण पूर्ण महाराष्ट्रभर लागू नाही आहे. जर त्यांच्या लेजिस्लेचरला म्हणजेच महाराष्ट्राच्या लेजिस्लेचरला वाटलं की हा कायदा आपल्याला काय करायचं आहे, या एरियामध्ये लागू करायचा आहे आणि दुसऱ्या काही एरियामध्ये लागू करायचं नाही आहे, तर हा हक्क आणि हा अधिकार त्या लेजिस्लेचरकडे आहे महाराष्ट्राच्या. तर मग ते काय काय चेंज करू शकतात आणि कोणत्या सेक्शननुसार करू शकतात, तर सेक्शन 2च्या सबसेक्शन 4नुसार करू शकतात. हे लक्षात ठेवा. तर सेक्शन 2चा सबसेक्शन 4 काय सांगतो, ए पॉईंट त्याचा सांगतो, दिस ॲक्ट शाल नॉट अप्लाय टू एनी ऑफ द एरियाज specified in Schedule 1 or Schedule 2, or that it shall not apply to any one or all purposes specified in subsection 1. मीन्स आधी आपण काय बघितलं होतं की हा जो कायदा आहे तो शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2मध्ये जो काय केलेलं आहे, जो एरिया येतो त्या सगळ्याला काय होतं, हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होतो. पण जर काय वाटलं, संसदेला वाटलं की शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2मध्ये हा जो एरिया होतोय आणि त्याच्या सबसेक्शन 1मध्ये पण मी परत एक्सप्लेन करते हा पॉईंट, शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2मध्ये लागू होतो हा कायदा पूर्ण. हे आपण कशामध्ये बघितलं, आधीच्या पॉईंटमध्ये सबसेक्शन 1मध्ये आपण हे बघितलेलं आहे. सेक्शन 2च्या सबसेक्शन 1मध्ये आपण हे बघितलं आहे. तर तिथे आपल्याला सांगितलं की शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2मध्ये जेवढा पण एरिया तिकडे सगळा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार. पण जर संसदेला वाटलं की तिथे आपल्याला लागू करायचा नाही आहे हा ॲक्ट, तर काय करणार आपली संसद महाराष्ट्राची काय करणार की त्या एरियामध्ये हा कायदा लागू होणार नाही असं स्वतः नोटिफिकेशन काढून सांगू शकते की इथे लागू होणार नाही. त्याचबरोबर आपण पॉईंट सबसेक्शन 3 म्हणजे वरच दिला आहे बघा, हा कायदा सबसेक्शन 1 ऑफ शेड्यूल 2 म्हणजे शेड्यूल 2च्या सबसेक्शन 1ला लागू होतो असं दिले. पण जर तिथे पण आपल्या संसदेला वाटलं की हा एरियामध्ये इथे काय करायचं नाही, आपल्याला हा रेंट कंट्रोल ॲक्ट लागू करायचा नाही, तर नोटिफिकेशनने सांगू शकता आपला संसद महाराष्ट्राची की शेड्यूल 2च्या सबसेक्शन 1मध्ये हा जरी एरिया येत असेल तरी इथे सुद्धा काय होणार नाही आहे, हा ॲक्ट लागू होणार नाही आहे. हे बाय नोटिफिकेशन ऑफ ऑफिशियल गॅझेट आपलं महाराष्ट्र हे सांगू शकतं, संसद सांगू शकते. समजलं, हा पॉईंट एमध्ये दिला आहे. पॉईंट बीमध्ये काय दिलं आहे, दिस ॲक्ट शाल अप्लाय टू एनी प्रिमायसेस लेट फॉर एनी और ऑल पर्पजेस स्पेसिफाईड इन सबसेक्शन 1 इन द एरियाज अदर दॅन दो स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2. मीन्स आता आपण आत्तापर्यंत बघितलं की हा जो एरिया जो स्पेसिफाईड आहे शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2मध्ये तिथे पूर्ण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होतो, बरोबर. आणि सबसेक्शन 1 ऑफ शेड्यूल 2 त्याच्यामध्ये पण काय होतो, हा ॲक्ट लागू होतो. पण जर समजा असं झालं की हा जो एरिया आहे, ठीक आहे, एखादा एरिया समजा 40 स्क्वेअर फीटचा एरिया आहे, जो काय करत नाही, ना शेड्यूल 1मध्ये येतो ना शेड्यूल 2मध्ये येतो आणि सबसेक्शन 1मध्ये पण येत नाही, ह्या तिन्ही ठिकाणी पण येत नाही. पण इथं जर रेंट कंट्रोल ॲक्ट लागू करायचं असेल तर अशा वेळी काय करायचं, तर हा अधिकार पण संसदेला दिलेला आहे. महाराष्ट्राच्या स्टेट लेजिस्लेचर ऑफ महाराष्ट्राला हा हक्क दिलेला आहे. जर हा एरिया सबसेक्शन 1मध्ये पण येत नाही, शेड्यूल 1 शेड्यूल 2मध्ये पण येत नाही, पण तिकडे जर रेंट कंट्रोल ॲक्ट लावायचा असेल महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्र लेजिस्लेचरला हा अधिकार आहे की स्वतः नोटिफिकेशन ऑफ ऑफिशियल गॅझेटने हा काय करू शकतो, ॲक्ट तिथे लागू करू शकतो. हा पॉईंट बीमध्ये सांगितलं. कळलं, एकदा रिवाइज पटापट करूया कारण आपण ह्याच्यानंतर आपल्याला टेस्ट पण घ्यायचे. आता एकदम मराठीमध्ये बघितलं की आपली रिव्हिजन होऊनच जाईल. बघा, सेक्शन 2च्या पहिल्या सबसेक्शन 1मध्ये सांगितलं हा कायदा एज्युकेशन, रहिवासी, व्यवसाय, व्यापार आणि संचय, एज्युकेशन नंतर रेसिडेन्स, बिझनेस, ट्रेड आणि स्टोरेज या 5 ठिकाणी लागू होतो. पण हे 5ही पण गोष्टी आणि हा एरिया शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 आहे, तिकडे 11 नाही आहे, चुकून झालं आहे. शेड्यूल 2मध्ये हा लागू नेहमी असतोच, ठीक आहे.
हा पहिला पॉईंट. दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगितलंय हा कायदा बनवण्यात आला कारण 3 ठिकाणी वेगवेगळे कायदे लागू होते. बॉम्बे प्रांतासाठी वेगळा, हैदराबाद प्रांतासाठी वेगळा आणि विदर्भासाठी हा वेगळा कायदा लागू होता. तर तिन्ही ठिकाणी एकच कायदा लागू करण्यासाठी आणि त्याच्या शेड्यूल 1मध्ये जो एरिया आहे लिहिलेला तिथे हा कायदा लागू करण्यासाठी हा कायदा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 आणण्यात आलेला आहे. हे सबसेक्शन 2 मध्ये सांगितलेलं आहे. कळलं हे मराठीत पण आता तुम्हाला कळलं असेल. आणि पॉईंट 3 मध्ये सांगितलंय की सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 2 शेड्यूल 2, इथे शेड्यूल आहे सॉरी अगेन, सबसेक्शन 1 ऑफ शेड्यूल 2 इथे काय केलेलं आहे, इथे जे काही स्पेसिफाईड एरिया आहे ज्याच्यामध्ये सिटीज येतील, टाउन्स येतील, इथे पण काय आहे हा कायदा पूर्णपणे लागू आहे. पण आता मला सांगा की जर हा एरिया म्हणजे आपण 1 पॉईंटमध्ये बघितलं शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 मध्ये असलेला एरिया, नंतर सबसेक्शन 1 आणि 1 ऑफ सेक्शन 2 मध्ये इथे काय आहे, जेवढा पण एरिया आहे इथे सगळीकडे काय आहे हा ॲक्ट लागू आहे. पण जर समजा आपल्याला असं वाटलं, महाराष्ट्र राज्याला असं वाटलं की हा जो एरिया आहे हा सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 2 येतोय, शेड्यूल 2 येतोय आणि शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 मध्ये पण येतोय, पण इथे रेंट कंट्रोल ॲक्ट लावायची काही गरज नाही आहे, त्यावेळी बाय नोटिफिकेशन काय करणार, इथे हा कायदा लागू होणार नाही असं स्टेट लेजिस्लेचर ऑफ महाराष्ट्र काय करू शकतं, आपल्या नोटिफिकेशनने लिहू शकतं. हे कुठे सांगितलं आहे, सबसेक्शन 4 मध्ये सांगितलं आहे बघा, फर्स्ट पॉईंटमध्ये. ठीक आहे. आणि सेकंड पॉईंटमध्ये सांगितलं आहे एखादा एरिया जर शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 मध्ये येत नसेल किंवा सबसेक्शन 1 ऑफ शेड्यूल 2 मध्ये येतच नाही, म्हणजे या तिन्ही पण शेड्यूलमध्ये येतच नाही, पण तिथे रेंट कंट्रोल ॲक्ट लावायची काय आहे खूप गरज आहे, अशा वेगळी पण नोटिफिकेशन काढून महाराष्ट्र लेजिस्लेचर काय करणार, तिकडे हा ॲक्ट लागू करणार. समजलं, हे मराठीमध्ये पण एक्सप्लेनेशन आहे. आता आपण काय करणार आहे, आपण काय करूया की ह्या अशा प्रकारे आपण सेक्शन 1 आणि सेक्शन 2 पूर्ण कव्हर केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, टेस्ट घ्यायचे, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला किती समजलं आहे किती नाही. हे आपल्याला नेहमी करावं लागेल तरच आपली रिव्हिजन होईल, नाहीतर आपण जे काय वाचू ते आपण विसरून जाऊन त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून चला आपण टेस्ट घेऊया, टेस्टला सुरुवात करूया. प्रश्न पहिला सांगतो. मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये मी प्रश्न दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, दोन्ही लँग्वेजमध्ये. प्रश्न बघा, मालपे विश्वनाथ आचार्य वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र इज द केस विच इज रिलेटेड टू डॅश डॅश ॲक्ट. ठीक आहे, हा प्रश्न आहे इंग्लिशमध्ये. आता मराठीमध्ये हा प्रश्न बघा, मालपे विश्वनाथ आचार्य विरुद्ध महाराष्ट्र राज्य हे डॅश डॅश कायद्याशी संबंधित आहे. म्हणजे ही मालपे विश्वनाथ आचार्य विरुद्ध महाराष्ट्र राज्य ही केस कोणत्या कायद्याशी रिलेटेड आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पहिला ऑप्शन आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1862, दुसरा ॲक्ट आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872, तिसरा ॲक्ट आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 आणि चौथा आहे इंडियन पिनल कोड 1860. तर तुम्ही आत्ताच बघितलं की हा ॲक्ट कोणता ह्याचा आहे, तर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 ह्याच्याशी ही संबंधित केस आहे, मालपे विश्वनाथ आचार्य विरुद्ध महाराष्ट्र राज्य. त्यामुळे हे आन्सर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 सी ऑप्शन इज द राईट आन्सर. ओके, फर्स्ट क्वेश्चन बघितला. आता सेकंड क्वेश्चन बघा, व्हेन द ॲक्ट महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 गेट्स इम्प्लिमेंटेड. ठीक आहे, मराठीमध्ये महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा 1999 कधी लागू झाला. ठीक आहे, हा कायदा कधी लागू झालेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. मी तुम्हाला सांगितली होती डेट कधी लागू झालं आहे. ठीक आहे, तर आपल्याला ह्याचं ऑप्शन बघूया. 1 डिसेंबर 1999, दुसरा ऑप्शन 1 जानेवारी 1999, तिसरा ऑप्शन 1 मार्च 1999 आणि चौथा ऑप्शन 1 मार्च 2000. ठीक आहे, तर तुम्हाला काय वाटतं काय आहे, मी तुम्हाला सांगितलेलं की 1999ला बिल आणण्यात आलं, पण हा कायदा पास झाला आणि लागू 2000 साली झालेला आहे. 31 मार्च आहे इकडे, 31 मार्च, हे 1 मार्च नाही आहे, 31 मार्च आहे, सॉरी, 31 मार्च 2000 साली हा काय झालेला आहे, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू झालेला आहे. हे मी तुम्हाला डेट सांगितलेली, 31 मार्च 2000 साली लागू झालेला आहे हा कायदा. त्यामुळे चौथा ऑप्शन राईट आहे. इथे 1 मार्चच्या जागी 31 मार्च करा, थोडं तिथे रॉंग टाईप झालेला आहे. ठीक आहे, हा सेकंड क्वेश्चन पण झाला. आता आपण थर्ड क्वेश्चन बघूया. आता ॲक्च्युलीमध्ये असे प्रश्न विचारले जातात एक्झामला, जसे प्रश्न विचारले जातात तसेच आपण बघणार आहोत. ठीक आहे, अँड ॲक्च्युली इट इज नॉट 11, इट्स शेड्यूल 2. ओके,
आता तुम्ही बघून घ्या की काय दिलेलं आहे याच्यामध्ये. द ॲक्ट शॅल अप्लाय टू, हा ॲक्ट कुठे कुठे लागू होतो. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, असे प्रश्न विचारले जाणार आणि हा आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे कुठे लागू होतो कुठे नाही आहे. तर आपण आता बघूया फर्स्ट पॉईंट, प्रिमायसेस अंडर एज्युकेशन स्पेसिफाईड अंडर शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2. तुम्हाला काय वाटतं, जे एज्युकेशनचं प्रिमायसेस आहे शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2मध्ये सांगितलं आहे तिथे लागू होतो का? ठीक आहे. सेकंड पॉईंट, प्रिमायसेस अंडर रेसिडेन्स नॉट स्पेसिफाईड अंडर शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2. ठीक आहे. थर्ड पॉईंट, प्रिमायसेस फॉर ट्रेड बिझनेस अँड स्टोरेज अँड पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग नन. आणि चौथा पॉईंट, नन ऑफ द अबव. ठीक आहे. याचं मराठीमध्ये नाही हे आहे, फक्त इंग्लिशमध्येच आहे, कारण जसं सेक्शनमधलाच असा प्रश्न होता म्हणून मी घेतलेला आहे. मी तुम्हाला ह्याचं मराठीमध्ये समजावून सांगते. बघा, द ॲक्ट शाल अप्लाय टू, हा ॲक्ट अप्लाय होतो कुठे? पहिला पॉईंट, एज्युकेशनच्या एरियामध्ये अप्लाय होतो, ज्याचा एरिया शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2मध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे. हे बरोबर वाटतं? येस, हे बरोबर आहे. दुसरा पॉईंट, प्रिमायसेस अंडर रेसिडेन्स नॉट स्पेसिफाईड अंडर शेड्यूल 1 अँड 2. रेसिडेन्स तर आन्सर बरोबर आहे, पण नॉट स्पेसिफाईड हा शब्द चुकीचा आहे. जर शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2मध्ये लिहिलेलं असेल तरच तिथे लागू होतो त्या एरियाला, मी सांगितलं होतं. जर नॉट स्पेसिफाईड आहे तर रेसिडेन्सला लागू होणार नाही आहे हा ॲक्ट. ठीक आहे. त्यामुळे दुसरा ऑप्शन चुकीचा झाला. तिसरा ऑप्शन बघा, प्रिमायसेस फॉर ट्रेड बिझनेस स्टोरेज अँड पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. ट्रेड बरोबर आहे, बिझनेस बरोबर आहे, स्टोरेज पण बरोबर आहे, पण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगला हा ॲक्ट लागू होत नाही. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं का पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग नाही. त्या 5 पॉईंटमध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग येत नाही, त्यामुळे इथे हा ॲक्ट लागू होत नाही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. आता तुम्ही बोलाल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे काय असतात? अशी कंपनी जी गव्हर्मेंटच्या मालकीची आहे, गव्हर्मेंट त्याला चालवतं, त्याला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बोलतात आणि तिथे हा ॲक्ट लागू होत नाही. त्यामुळे हा ॲक्ट तिथे लागू होणार नाही. ऑप्शन 3 पण गेला आणि नन ऑफ दिस पण ऑप्शन गेला, कारण पहिला ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? पहिला ऑप्शन येणार आहे. हा ॲक्ट लागू होतो एज्युकेशनला ज्याचा शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2मध्ये हा एरिया स्पेसिफाईड केलेला आहे. समजलं? अशा तऱ्हेनं हा प्रश्न झाला. आता प्रश्न पुढचा बघूया, की एकच प्रश्न राहिलेला आहे, शेवटचा प्रश्न आहे हा, आणि हा कंप्लीट करूया आपण. बघा, द ॲक्ट गेट्स कंबाईंड इंटू महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 आर. म्हणजे काय? महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये कोणते कोणते ॲक्ट कंबाईन करून महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 बनवण्यात आला. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले 3 विभाग, खूप वेळा सांगितले ते 3 विभाग. तिथे हा ॲक्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रेंट होते, म्हणूनच आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आणला. तर ते 3 ॲक्ट कोणते कोणते होते ते बघायचं आहे. त्यातला कोणताही चुकला तर आपला ऑप्शन चुकलं, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे नीट वाचा कोणता ॲक्ट आहे आणि कोणता नाही आहे. आणि साल पण जरुरी लक्षात ठेवायचे आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं बॉम्बेचं 1947 ॲक्ट, बेरार विदर्भाचं 1946 ॲक्ट 1 वर्ष आधी, आणि हैदराबादचं 1954चं ॲक्ट आहे. हे 3 ॲक्ट आहे. बघा एकदा बरोबर आहे का? तर बघा, बॉम्बे रेंट्स हॉटेल अँड लॉजिंग हाऊस रेट्स कंट्रोल ॲक्ट 1947. फर्स्ट पॉईंट हा बरोबर आहे, इथं हा ॲक्ट लागू आहे. सेकंड पॉईंट, सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार, राईट, बेरार हे बरोबर आहे, कारण हा बेरार ॲक्ट कुठे, आणि 1946चा पण आहे. मग हा ॲक्ट कुठे लागू असणार आहे? विदर्भाला लागू असणार आहे. त्यामुळे सेकंड पॉईंट पण बरोबर आहे. थर्ड पॉईंट, हैदराबाद हाऊस रेंट, आणि साल पण एकदा बरोबर आहे का बघा, 1954 बरोबर आहे. मग द हैदराबाद हाऊसेस रेंट एविक्शन अँड लीज कंट्रोल ॲक्ट 1954 पण बरोबर आहे. हा कुठे लागू होता? मराठवाड्यामध्ये. म्हणजे हे तिन्ही ॲक्ट बरोबर आहे, जे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये काय केलेलं आहे, कंबाईन करून महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट बनवलं आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या क्वेश्चनचा आन्सर ऑल ऑफ द अबोव आहे. मला वाटतं हा क्वेश्चन तुम्हाला समजला आहे. ह्या क्वेश्चनचा आन्सर ऑल ऑफ द अबोव आहे. समजलं? महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट कुठे कुठे लागू होतो. ठीक आहे. असे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार एक्झामला, आणि ह्याची तुम्ही तयारी ठेवा. ह्याच्यानंतर पण आपण असेच प्रश्न थोडे म्हणजे इझी लेवलचे, मग हार्ड लेवलचे, एक्झामला जसे येणार तसे ह्याचा सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्याला बघायचं आहे की आपल्याला किती येत आहे ते. तर हे सेशन बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि काय फॉलो करा, म्हणजे तुम्हाला माझे जे अपडेट आहे, मी नवीन जे व्हिडिओ ह्याच्यावरती अपलोड करते ते तुम्हाला मिळत जातील.
धन्यवाद आणि थँक्यू एवढा तुम्ही रिस्पॉन्स दिल्याबद्दल आणि मला एनकरेज केल्याबद्दल. थँक्यू.